गृहिणींसाठी खास किचन टिप्स. नंबर 1. सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कढीपत्त्याची 2-3 पाने टाकावीत. नंबर 2. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते. नंबर 3. स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूनं पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा. यामुळे आग पटकन विझते. नंबर 4. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते. नंबर 5. आले स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता वा किसता येते. नंबर 6. अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल. नंबर 7. ऑमलेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा, म्हणजे ऑमलेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते. नंबर 8. आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते. नंबर 9. आले लसूण मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत 1 चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा. पेस्ट स्वादिष्ट होते. बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा. बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात. लोणची टिकवण्यासाठी काही उपाय. लोणच्याचं नाव घेतल्याबरोबर तोंडाला पाणी सुटतं. लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं आणि अजूनही लोणच्याचे प्रकार आहेत. पण काही जणांना ही तक्रार असते की त्यांचे लोणचे वर्षभर टिकत नाही. लोणची टिकवण्यासाठी काही उपाय. नंबर 1. सर्वप्रथम लिंबू किंवा कैऱ्या स्वच्छ धुवून स्वच्छ फडक्याने पुसून घ्या. नंबर 2. ज्या बरणीत लोणचं भरायचं आहे ती बरणी सुद्धा स्वच्छ धुवून कडक उन्हात 3-4 तास वाळवून घ्या. नंबर 3. विळी किंवा चाकूही स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्या. नंबर 4. लिंबू किंवा कैरी चिरून एका कोरड्या पातेल्यात इतर सामग्रीसह मिसळून घ्या. मिश्रण चांगलं हलवून घ्या. कैरीचं लोणचं असल्यास त्यात गरम करून थंड झालेलं तेल घाला. नंबर 5. नेहमी लोणच्यावर कमीत कमी 4 इंच तेल हवे व लोणचे 2 ते 3 दिवसाआड हलवत राहिले पाहिजे, तर बुरशी लागत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.